नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे घार उडाली आकाशी. संध्याकाळी वसुधा घरी आली तसं समोर बसलेला मेघानंद म्हणाला, घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी. वसुधा म्हणाली, नंदा, आज एकदम चेष्टा करायला लागलास. आज घरात शांत बसू दे. मी आत्ताच कार्यालयातून आले ना. तो म्हणाला, हो हो हो, हातपाय धू. माधवीने आपल्यासाठी चहा करून ठेवला आहे. ती खेळायला गेली आहे. चहा घेता घेता वसुधाने विचारलं, नंदा, गोळ्या घेतलास? होय, माधवीने आठवणीने दिल्या. पण आत्ता घारीची कशी आठवण झाली? वसुधाने आश्चर्याने विचारलं. मेघानंद म्हणाला, वसू, तुला नोकरी लागून आता 3-4 महिने झालेत. पण तुला कार्यालयात कामाबरोबर मुलांची सारखी आठवण येते. किती फोन करतेस? माधवी शाळेतून आली का? मंगेश शाळेत गेला का? तुझे जेवण झाले का? मंगेशने गोळी तुला दिली का? आणि पुरे पुरे पुरे. अरे मला काळजी वाटते रे, वसुधा म्हणाली. मेघानंद म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात घे, बदललेल्या परिस्थितीची जाणीव पोरांनाही झाली आहे. ते दोघेही सर्व व्यवस्थित करतात. दुसरं असं की तुझी नोकरी हेच आपल्याला आज उत्पन्नाचं साधन आहे. अपघातात माझे पाय गेले, दुखावले. त्यावेळी शस्त्रक्रियेसाठी माझी सर्व बचत खर्च झाली. पण जेव्हा तुझे आणि माझे भाऊ धावून आले, त्यांनी पैसा खर्च केला. आता आपल्याला काळजीपूर्वक राहावं लागेल. त्यासाठी तुझी नोकरी व्यवस्थित चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. होय नंदा, वसुधा म्हणाली. वसू, कार्यालयातील कामावर पुढे लक्ष दे. आमची काळजी करू नकोस. माधवीची शाळा दुपारची आणि मंगेशची शाळा सकाळची. त्यामुळे घरात माझ्याकडे बघायला दिवसभर कोणतरी असतंच. मंगेश 8वीत आहे. 2 वर्षांनी 10वी झाल्यावर कॉलेजमध्ये जाईल. तेव्हा बघू. तोपर्यंत मी वॉकरशिवाय चालू शकेल. वसुधा काहीच बोलली नाही. तिने मेघानंदाच्या हातावर आपले हात ठेवले आणि शांतपणे मान डोलावली. जेवण झाल्यावर मेघानंदने वॉश बेसिनजवळ ठेवलेल्या रुमालाला हात पुसले आणि आवश्यक तेव्हा भिंतीचा आधार घेत आपल्या खोलीत खुर्चीवर येऊन बसला. आता त्याला काठीचा आधार लागत नव्हता. त्याने घड्याळात पाहिलं तसं तो म्हणाला, माधवी, 11:30 वाजलेत. आता स्वयंपाकघरातील आवरत बसू नकोस. तुझी शाळेची वेळ आली आहे. हो बाबा, मी तयार होते आहे, आतून ती म्हणाली. तेवढ्याच मंगेश आत आला. बाप्पा, मी 9वी पास झालो, 10वीत गेलो. हे बघ माझं प्रगती पुस्तक. मेघानंदाने प्रगती पुस्तक पाहत म्हणाला, मंगेश, छान छान, खूप चांगले मार्क मिळवलेस. अभिनंदन. आता 10वीचा असा चांगला अभ्यास कर. मी करीन तुला अभ्यासात मदत. मंगेश म्हणाला, बाबा, मला फक्त गणितात तुमची मदत लागेल. तो म्हणाला, देईन देईन, जरूर देईन. असेच काही दिवस गेले. एके दिवशी वसुधा घरी आली तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजले होते. मेघानंद म्हणाला, वसुधा, आज एवढा उशीर? तू रोज 5:30 वाजता येतेस. आज काय झालं? वसुधा म्हणाली, सांगते. प्रथम माधवी, मला पाणी दे आणि चहा ठेव. मंगेश आला का कॉलेजमधून? नंदा, आज 2 मोठ्या घडामोडी घडल्या. सांगते, ऐक. वसुधा तिच्या कक्षात काम करीत होती. समोर असलेल्या लॅपटॉपवर तिचं काम चालू होतं. इतक्यात एक महिला पोलीस इन्स्पेक्टर आणि 2 पोलीस तिच्या कक्षात आले. त्यांना बघताच वसुधा म्हणाली, मॅडम, बसा. मी एक पत्र पाठवते. थोडा वेळ बसा, मग मी तुमच्याशी बोलते. ती अधिकारी शांतपणे खुर्चीवर बसली. थोड्या वेळाने वसुधाने फोन उचलला
आणि म्हणाली, सर, ते पत्र तुम्हाला पाठवलं आहे, ते अतिक्रमण काढायचा आदेश द्यावा. फोन झाल्यावर वसुधाने विचारलं, मॅडम, काय पाहिजे? तुम्ही कशासाठी आलात? पोलीस अधिकाऱ्याने एक पत्र तिच्यासमोर ठेवले आणि म्हणाल्या, मॅडम, मला तुमची येथील जागेची झडती घ्यायचा आदेश आहे. झडती? माझी? काय झालं? वसुधाने आश्चर्याने विचारले. ते मी नंतर सांगते. तुम्ही इकडे बाजूला बसा. माझे सहकारी येथील सर्व वस्तूंची पाहणी करतील, तपासणी करतील. वसुधा बाजूला एका खुर्चीवर बसल्यावर दोघा हवालदारांनी कपाटातील फायलीमध्ये काही ठेवलं आहे का ते पाहायला सुरुवात केली. कपाट, बाजूला असलेले फाईल्स, टेबलाचे ड्रॉवर्स आणि टेबलावरचा बॉक्स त्यांनी पाहिला. मॅडम, येथे काहीच नाही मिळालं. तेवढं एका बाजूला ठेवलेली पिशवी त्याने उचलून टेबलावर ठेवली. पिशवीत असलेले जेवणाचा डबा त्याने बाजूला टेबलवर ठेवला आणि पिशवीत असलेली पर्स काढली. पर्स उघडल्यावर त्यांना त्यात 5,000 रुपयाच्या नोटा सापडल्या. तो म्हणाला, मॅडम, या पर्समध्ये पैसे आहेत. इन्स्पेक्टरने वसुधाकडे पाहून म्हटले, मॅडम, आमच्याकडे सकाळी एकाने तक्रार केली की त्याचे काम करण्यासाठी तुम्हाला कार्यालयात 5,000 रुपये दिलेत, म्हणून आम्ही झडती घ्यायला आलो. ते पैसे सापडले. वसुधा म्हणाली, मॅडम, 1 मिनिट थांबा. माझ्याजवळ पैसे कसले आहेत हे सांगणाऱ्या कॅशियरला बोलवते. वसुधाने बेल वाजवली. तसा शिपाई आत आला. ती म्हणाली, आपल्या कॅशियरला ताबडतोब बोलव. तो येताच वसुधा म्हणाली, मॅडम, तुम्ही यांनाच विचारा. इन्स्पेक्टरने विचारलं, काय नाव तुमचं? काय करता? तो म्हणाला, मी किरण पाटील, येथे कॅशियर आहे. इन्स्पेक्टरने विचारले, या मॅडमकडे आता पैसे सापडले, कसले आहेत? तो म्हणाला, या मॅडमला प्रॉव्हिडंट फंडातून 5,000 रुपये आगाऊ रक्कम दिली आहे. इन्स्पेक्टर विचारले, तुमच्याकडे काय पुरावा? तो म्हणाला, आहे, आणतो. त्याने लगेच कॅशबुक आणि पावती पुस्तक आणलं. तो म्हणाला, हा आगाऊ रकमेचा मंजुरीचा आदेश. या पावतीवर मॅडमची सही आणि कॅशबुकमध्ये नोंद आहे. इन्स्पेक्टर म्हणाल्या, हवालदार, या साऱ्यांचे फोटो काढा आणि पंचनामा तयार करा. नंतर मॅडमकडे वळून त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. वसुधाने आपल्या जागेवर बसत विचारलं, मॅडम, काय झालं? कसली तक्रार? इन्स्पेक्टर म्हणाला, मॅडम, नवीन शाह यांनी आज तुमच्या बाबतीत एक तक्रार केली. वसुधा म्हणाली, नवीन शाह? मला माहीत आहे. त्याचे गांधी मार्गावर दुकान आहे. त्याने दुकान समोर वाढवलं आहे. एक 3 फूट रुंदीचा कट्टा केला आहे. ती जागा फुटपाथची आहे. त्याला आम्ही नोटीस दिली. तेथील बांधकाम ताबडतोब काढ असं सांगितलं. तो इथे आला होता. म्हणाला, 25,000 रुपये देतो, मला परवानगी द्या. मी नाही सांगितलं व त्याला जायला सांगितलं. तो म्हणाला, मी वरिष्ठांकडे तक्रार करीन. मी काहीच बोलले नाही. तो निघून गेला. म्हणजे त्याने तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला. मॅडम, त्याने आमच्याकडे तक्रार केली की आज सकाळी तुम्हाला 5,000 रुपये दिलेत. योगायोगाने तुमच्याकडे पैसे सापडल्याने संशय निर्माण झाला, पण वस्तुस्थिती कळली. ठीक आहे, पंचनामा केला आहे. तुम्ही वाचून घ्या आणि सही करा. थोड्या वेळाने इन्स्पेक्टरने सहज विचारलं, तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातून आगाऊ रक्कम घेतली? काही कार्यक्रम आहे का? वसुधा म्हणाली, मॅडम, 2 वर्षापूर्वी माझ्या पतीला अपघात झाला. ते या कार्यालयात अधिकारी होते. सिग्नलला थांबले होते. मागून एका गाडीने त्याच्या स्कूटरला जोरात धडक दिली. तसे ते पुढे फेकले गेले. बाजूच्या रस्त्याला तेवढ्याच सिग्नल मिळाल्यानं तिथून येणारी एक मोटरसायकल त्यांच्या पायावरून गेली. त्यामुळे मोठी दुखापत झाली. मोटरसायकल झाल्याने इतरांनी त्यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांच्या शस्त्रक्रियेवर खूपच खर्च झाला. आताही त्यांच्यावर औषधं आणि व्यायाम यावर बराच खर्च होतो आहे, म्हणून पैसे घेतले.
त्यांना उभे राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना नोकरीवर राहता आलं नाही. मला मात्र त्यांनी येथे नोकरी दिली आहे. इन्स्पेक्टर विचारले, तुम्हाला अपघाताबद्दल नुकसान भरपाई मिळाली नाही? नाही मॅडम, गेली 2-3 वर्ष केस चालू आहे, वसुधानं सांगितलं. इन्स्पेक्टर म्हणाल्या, मॅडम, या खाकीवर्दीच्या आत माणूसच असतो. आम्हालाही भावना असतात, पण त्या नेहमी व्यक्त करता येत नाहीत. तुमच्या वागण्या बोलण्यावरून आणि झालेल्या घटनेवरून तुम्ही कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी आहात असे मला जाणवलं. अभिनंदन. धन्यवाद इन्स्पेक्टर, वसुधा म्हणाली. इन्स्पेक्टर म्हणाल्या, मॅडम, तुम्हाला रविवारी सुट्टी असते का? पुढच्या रविवारी सकाळी 11 वाजता माझ्या कार्यालयात ते अपघाताबाबतचे सर्व कागदपत्र घेऊन या. काय अडचण आहे ते बघून तुम्हाला मी मदत करेन. दोघींनी हस्तांदोलन केल्यावर इन्स्पेक्टर निघून गेले. वसुधाने एका दमात सारी घटना सांगितली. मेघानंद म्हणाले, वसू, अभिनंदन. तुझा अभिमान वाटतो. मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. थोडा वेळ मेघानंद वसुधाकडे बघत राहिले. नंतर म्हणाले, वसुधा, तू म्हणाली 2 घडामोडी झाल्या. एक सांगितलीस, दुसरी कोणती? वसुधा म्हणाली, कार्यालयाची वेळ संपत आली असतानाच आयुक्तांनी बोलावलं. म्हणाले, ACBचा अहवाल आला आहे. आज दुपारी झालेल्या घटनेबद्दल सविस्तर लिहिलं आहे. तुम्ही एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. अभिनंदन, अभिनंदन. मॅडम, कोणत्याही संस्थेला असे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी हे ॲसेट असतं. मी तुमच्या कामाबद्दल खूप समाधानी आहे. सध्या तुमची सेवा तात्पुरत्या स्वभावाची आहे. ती कायम करण्याचा प्रस्ताव मी पाठवला आहे. तसे तुम्हाला 2 वेतनवाढी देण्याचा प्रस्तावही पाठवला आहे. दोन्ही प्रस्ताव मान्य होतील. अभिनंदन, अभिनंदन. असंच काम करीत राहा. वसुधाचे डोळे आनंदाने ओले झाले होते. ती पुढे बोलू शकली नाही. तिचा हात आपल्या हातात घेत मेघानंद म्हणाले, घार उंच आकाशात उडायला लागली, घार उंच आकाशात उडायला लागली. दोघे खळखळून हसले. धन्यवाद.